आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव सेंट्रल किचनला आज प्रत्यक्ष भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अन्न कसे तयार केले जाते, तिथे स्वच्छतेची काय व्यवस्था आहे आणि धान्याचा दर्जा कसा राखला जातो, या संपूर्ण प्रक्रियेची स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली. या सेंट्रल किचनच्या माध्यमातून खेर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आमच्या आदिवासी भावी पिढीला रोज सकस, पौष्टिक आणि दर्जेदार जेवण पुरवले जाते. आज तिथला तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले आणि खाद्यतेलाची गुणवत्ता स्वतः तपासून घेतली. तसेच अन्नधान्य साठवण्याची पद्धत आणि स्वयंपाकाची आधुनिक यंत्रणा समजून घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, म्हणूनच अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम पाळले जातात की नाही याची बारकाईने खात्री केली. स्वयंपाकघरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, जेवणाचे पॅकिंग आणि ते वेळेत वितरित होऊन मुलांपर्यंत गरम व ताजे अन्न कसे पोहोचते या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. आमच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांना सकस आहार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता ही उत्तम दर्जाची सेवा अशीच सुरू ठेवावी आणि यात सातत्य राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या.